नमस्कार मंडळी, जाणीजे यज्ञकर्मच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण उन्हाळ्याच्या सुट्टीतला खाऊ बघतोय, त्याची सिरीज बघतोय. तर आज मी करते गंमत लाडू. हो, गंमत लाडू, याला नावच असं दिलं आहे मी, गंमत लाडू, कारण हे मुलांसाठी आहे. आणि ही रेसिपी मी मला जशी वाटली तशी इनोव्हेट करून तयार केलेली आहे. आणि ते झाल्यानंतर, याचा स्वाद घेतल्यानंतर अशी भन्नाट रेसिपी झालेली आहे. तर असे हे गंमत लाडू मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे, कारण ही खूप छान रेसिपी आहे, हेल्दी आहे आणि तितकीच चवीला पण खूप छान लागते. मुलं आवर्जून खातील याची मला खात्री, आणि मुलंच काय, घरातली सगळी माणसं खातील आणि पौष्टिक असल्यामुळे तर खूपच छान आहे. तर हे मी घेतले आहे 1 कप रोल्ड ओट्स आजकाल सगळ्यांच्या घरी असतात आणि ते सगळीकडे इझिली अवेलेबल होतात, म्हणजे सगळ्या ठिकाणी ते मिळतात. त्यामुळे काही हरकत नाही आहे आणि बहुतेक घरात असतातच. आजकाल ओट्स खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते चांगलं पण आहे. खूप फायबर असतं त्याच्यामध्ये आणि मुलांना ते उत्तम आहेत. जर मुलं असे ओट्स खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारचे लाडू करून दिले तर त्यांच्या पोटात आपोआपच सगळ्या छान छान गोष्टी जाणार आहे. आणि आईला नेहमीच काळजी असते की मुलांनी काय खाल्लं पाहिजे किंवा काय खायला द्यावं, त्यांना पौष्टिक कसं द्यावं, त्यातनं छान कसं द्यावं, असं नेहमीच वाटत असतं. तर त्यासाठी ही रेसिपी आहे. तर असे हे रोल्ड ओट्स आता मी छानपैकी भाजून घेणार आहे याला मस्तपैकी. त्याचा खमंग वास येतो ओट्सचा आणि त्याचा रंग पण बदलतो. हे झालेले आहेत आणि मी काढून घेतले छान लालसर झाल्यावर. आता हे मी 2-2 चमचे सगळे ड्रायफ्रूट्स घेतले. त्याच्यामध्ये 2 चमचे काजू, 2 चमचे बदाम, त्याच्यानंतर किसमिस आणि पिस्ते, असे सगळे 2-2 चमचे आहे. साधारण हे अर्धा कप इतकं प्रमाण झालेलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आवडतात त्या प्रकारचे तुम्ही घालू शकता. याच्यामध्ये तुम्ही वॉलनट पण घालू शकता आणि जे मुलांना चालतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता. मुलं तसेही ड्रायफ्रूट्स खात नाही आणि त्यामुळे असे भाजून पूड करून केलं की त्यांच्या पोटात सहज जाऊ शकतं. त्यामुळे ही आयडिया. तर अशा प्रकारे हे भाजून घ्यायचे छानपैकी. आणि हे भाजून झालं आहे, आता खूप भाजलं नाही तरी चालणार. याला थोडासा रंग बदलला की झालं. हे आपल्याला ओटसोबत बारीक करून घ्यायचे आहेत. आता आपण हे बारीक करून घेऊया. आणि हे घेतले आहे मी पेंड खजूर, अर्थात हे घेतले मी अर्धा कप आणि साधारण 12 ते 15 घेतलेले आहेत. त्यांना चिरून घेतले आणि मग मिक्सरला बारीक करून घेतले. आता मी पॅनमध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. त्याच्यामध्ये मी ही ओट्सची पूड, ड्रायफ्रूट्सची पूड आणि ही पेंड खजूरची पूड, अर्थात तो गर आहे, ते सगळं मी एकत्र करून घेणार आहे. व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. आता हे सगळं कसं आहे, आपण ते भाजून घेतल्यामुळे इतकं काही परतवलं नाही, शिजवलं नाही तरी चालणार आहे, पण हे सगळं व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे म्हणून मी पॅनमध्ये घेतलं आहे. आता हे काय आहे, तर हे 4 ते 5 चमचे ही खारकाची पूड आहे, खारीक पूड आहे. ही पण खूप छान लागते. याच्यामध्ये याची गोडी पण येते आणि पौष्टिक पण आहे. 2 चमचे हे मी फ्लॅक्स सीड्स घेतले, 2 चमचे हे मी वॉटरमेलन सीड्स घेतले आणि 2 चमचे सनफ्लॉवर सीड्सचं पूड आहे. अशी ही सगळी पूड मी तेलबिया मी आधी भाजून घेतलेल्या होत्या. ही पूड माझ्याकडे ऑलरेडी होती, त्यामुळे मी ह्या सगळ्या पूड घातल्या. तुम्हाला फक्त ही थोडी पूर्वतयारी करावी लागेल. आणि मी 1 चमचा थोडा वेलची पूड घातलेली आहे. वेलची पूड तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर घालू शकता, मुलांना आवडत असेल तर घाला किंवा नका घालू. आणि हे असे सगळे आपण सीड्सचे पूड घातल्यामुळे खूप हेल्दी लाडू होणार आहेत हे. आणि याच्यामध्ये आता मी थोडीशी ऑर्गॅनिक गुळाची पावडर घालते. काय झालं आहे की आपण हे सगळे पूड घातल्यामुळे हे लाडू कोरडे होण्याची किंवा कमी गोड होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मी ही गुळाची पावडर घातली आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर गुळाची पावडर पण घालायची नसेल तर पेंड खजराचं प्रमाण जर वाढवलं तर जास्त छान होईल. म्हणजे आवडत असेल मुलांना तर तसं, किंवा थोडा गुळ आणि थोडा अजून पेंड खजूर असं घालून पण तुम्ही करू शकता, कारण कोरडा पण व्हायला नको आहे लाडू. आपल्याला जरा ओलसर बांधता येईल. हे बघा, असा बांधता येईल का हे बघून घ्यायचं. जरा बांधता आला तर ठीक आहे, नसेल बांधता येत तर तुम्ही थोडं पेंड खजूर किंवा तूप याचं प्रमाण वाढवू शकता. त्यामुळे ते बांधता येतील व्यवस्थित लाडू आणि काहीही प्रॉब्लेम नाही आहे. काही मुलं तर अशी पूड पण खाऊ शकतील जर त्यांना आवडत असेल तर. तर अशा प्रकारे हे बघा, हे आपलं सगळं रेडी आहे. याच्यामध्ये मी थोडेसे 2 चमचे तूप घालणार आहे, कारण किंचित कोरडं वाटतं हे प्रमाण मला, म्हणून आपण हे 2 चमचे तूप घालूया अजून, म्हणजे साधारण 4 चमचे आपल्याला तूप लागलेलं आहे. आता हे छान सगळं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला, आणि मग आपण याचे लाडू वळायला घेऊया. तर असे हे गंमत लाडू, खूप सोपी रेसिपी आहे. साधारण 10-15 मिनटात हे लाडू होतात. मुलांना भुकेच्या वेळेला हे खूप उपयोगाचे लाडू आहे. तहान लाडू, भूक लाडू म्हणून तुम्ही याचा खूप छान उपयोग करू शकता. फायबरनी भरपूर, तेलबियांनी युक्त असे सुंदर लाडू आहेत हे. पौष्टिक लाडू आहे. तेलबिया मुलांच्या बौद्धिक
बौद्धिक वाढीसाठी खूप उपयुक्त असतात. त्यामुळे असे लाडू तुम्ही त्यांना या सुट्टीमध्ये आवर्जून द्या असं माझं म्हणणं आहे. आणि बघाच आवडतील नक्की मुलांना हे लाडू. तर कशी वाटली ही रेसिपी मला जरूर कळवा. जाणीजी यज्ञकर्मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा. मला तुमचे अभिप्राय नक्की येऊ द्या. पुढच्या रेसिपीसाठी तुम्ही वाट बघा, कोणती ते रेसिपी मुलांसाठी. पुढच्या भागामध्ये आपण भेटूच या अशाच नवीन मस्त रेसिपीसह.